मारुती सुझुकीला अजिबात समजत नाही की कॉस्ट कटिंग नक्की कुठे केली पाहिजे. आता गाडीला बेसिक फीचर असतं इलेक्ट्रिकल ओआरव्हीएम्स. इलेक्ट्रिकल नाही देता आले तर कमीत कमी जॉयस्टिक तरी द्यायला पाहिजे. आता तुम्ही ही आहे डिझायर, तर ह्या गाडीमध्ये ना इलेक्ट्रिकल कंट्रोल आहेत ना जॉयस्टिक आहे. आता हे आरसी नक्की ऍडजस्ट कसे करायचे. बेसिक फीचर असतं मित्रांनो की गाडीचे ओआरव्हीएम आहेत ते मिनिमम जॉयस्टिक वाले तरी ऍडजस्ट करायला यायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला काचा वगैरे खाली करून सारखा हाताने ऍडजस्ट करायला नाही लागलं पाहिजे. आता त्या बाजूला देखील मला जर ऍडजस्ट करायचा आहे दुसरा मिरर, तर मला इथून बाहेर जायला लागेल किंवा ती काच खाली घेऊन मला वाकडा तिकडे होऊन ती आरसा आहे तो मला ऍडजस्ट करायला लागेल. आता हे बेसिक फीचर आहे. तर ह्या गोष्टींना नक्कीच मारुती सुझुकीनं किंवा कोणत्याही ऑटोमोटिव्ह ज्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपनीला माझं एक सांगणं आहे की बेसिक फीचर तुम्ही कॉस्ट कटिंग मध्ये काढून नका. प्लास्टिक क्वालिटी असेल किंवा मटेरियल क्वालिटी असेल, तुम्ही फीचर देखील कमी करता, तर ह्या गोष्टी ठीक आहेत. पण ज्या बेसिक गोष्टी आहेत जसं की मागे डिफॉगर असेल, शिवाय ओआरएम आहेत इलेक्ट्रिकल मिनिमम ऍडजस्टेबल तरी पाहिजे, फोल्डिंग नाही दिले तरी चालतील. तर ह्या गोष्टी आपल्या गाडीमध्ये असणं नक्की गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक गाडी खरेदी करत असताना मॉडेल्सची माहिती घ्या मित्रांनो, आणि कोणतं मॉडेल आपल्याला योग्य असेल त्याबद्दल आपण नक्कीच पाहिलं गेलं पाहिजे. धन्यवाद.